करास दुसरे पत्र अध्याय 13 1 ते 3 पर्यंत आपण वाचूया. अंतिम चेतावनी. अब तीसरी बार मैं तुम्हारे पास आता हूँ. 2 या 3 गवाहों के मुंह से हर एक बात ठहराई जाएगी. जैसे मैं जब दूसरी बार तुम्हारे साथ था, वैसे ही अब दूर रहते हुए उन लोगों से जिन्होंने पहले पाप किया, और अन्य सब लोगों से अब पहले से कह देता हूँ कि यदि मैं फिर आऊँगा तो नहीं छोड़ूंगा. क्योंकि तुम तो इसका प्रमाण चाहते हो कि मसीह मुझ में बोलता है, जो तुम्हारे लिए निर्बल नहीं परंतु तुम में सामर्थी है. वह निर्बलता के कारण क्रूस पर चढ़ाया तो गया, तो भी परमेश्वर की सामर्थ्य से जीवित है. हम भी उसमें निर्बल है परंतु परमेश्वर की सामर्थ्य से. आणखीन वचन आहेत, वचन काढून ठेवा. मी आपला करता वाचायला सांगेन. रोमकरस पत्र अध्याय 13 वचन 11 ते 14 हे काढून ठेवा. 13 11 ते 14. त्याच्यानंतर मत्तयाचं 5 आणि 6 अध्याय त्याचं काढून ठेव. जसं जसं मी सांगेल तसं तसं आपण पाहू. मिळालं? 5, 6 अध्याय 5, 6 त्याच्यामध्ये जे आहे आपण पाहूया. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की सर्व समर्थाने उद्धारकाने जे आमच्याकरता बलिदान दिलं आहे, आणि ह्या महिन्यामध्ये ह्या 40 दिवसाच्या सर्व लेंथ समयामध्ये, आणि जो प्रत्येक वर्ष आम्ही हे ऐकतो प्रभूचे 7 शब्द, त्याचं बलिदान, मंदिराचं शुद्धीकरण, प्रभू भोजन, मौंदी गुरुवार, झावळ्यांचा रविवार, हे सर्व आपण जसं आम्हाला कळतं तर आम्ही ऐकतो तर आम्ही 20 वर्षापासून तरी ऐकतो. कोणाला नवीन आहे, कोणाला फक्त ख्रिस्त ठाऊक आहे, अजून कोणाला ठाऊक नाही. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रभूने, येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांचं पुनरुत्थान झालं आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की अहो गालिलकरांनो, तुम्ही वर आकाशाकडे का निरखून पाहत आहात? जो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यापासून वर घेतला गेलेला आहे तो तसाच खाली येताना दिसेल. मग काय आहे याचा अर्थ, काय याचा विषय काय? मग आम्हाला काय सांगितलं? आता पौलाने जो त्याचा, मी तर म्हणतो की एकदम धरून येशू ख्रिस्ताला चालणारा, येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा असा पौल जेव्हा करंथीकरांना म्हणतो, ही माझी तुमच्याकडे येण्याची 3री खेप, 2 अथवा 3 साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक गोष्ट प्रस्थापित होते. ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसऱ्या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते, व दुसऱ्यांदा तुम्हा जवळ असताना सांगितले, तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की मी फिरून आलो तर गय करणार नाही.
कोणाला सांगत आहे? क्रांती करायला मंडळी सांगत आहे. ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो आहे, ह्याचे प्रमाण तुम्हाला पाहिजे ते हेच. ही माझी तुमच्याकडे जी तिसरी खेप आहे. कोणाविषयी बोलतो? पाऊल तर पाऊलाविषयी बोलतो, पण तो काय म्हणतो की जर तुम्हाला ख्रिस्ताच्या विषयी ऐकायचं, ख्रिस्त काय म्हणतोय हे जर तुम्हाला ऐकायचं तर ते माझ्याद्वारे बोलतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे ख्रिस्त इथे बोलत आहे. मग आता माझ्याकडे तुमच्याकडे येण्याची माझी कितवी वेळ असणार आहे? ही तिसरी वेळ. आणि जेव्हा मी तिसऱ्या वेळेस येईल तेव्हा मी गय करणार नाही. कारण की पूर्वीच्या लोकांना, पूर्वीच्या संदेष्टांना, पूर्वीच्या प्रजेला, पूर्वीच्या जे होते परमेश्वराचे निवडलेले इस्रायलला, त्या प्रत्येकाला त्यांच्या पाप दोषाची कबुली मी देण्यास सांगत होतो. त्यांना आज्ञा नियम पाळण्यास मी सांगत होतो. त्यांना सर्व काही मी मार्ग दाखवत होतो. ते मार्ग त्यांनी जाणले नाहीत, ते तसेच फिरले आहेत. मग दुसऱ्यांदा मी तुमच्यामध्ये आलो, देह रूपाने आलो. पहिल्यांदा आलो मी बीज रूपाने तुमच्यामध्ये होतो. परमेश्वराचं वचन होतं, तो कसं होतं? येशू ख्रिस्त बीज रूपाने होता. जेव्हा शद्रक मेशक अबेदनगोचं आपण उदाहरण घेतो, तेव्हा परमेश्वराचा पुत्रासारखा तो दिसला त्या आगीमध्ये. म्हणजे कोण होता तो? येशू ख्रिस्त होता. नबूखदनेस्सरला वेळ लागलं. शाऊलाने जे पाप केलं, शमशोनाने जे पाप केलं, आणखीन जे राजे बरेच आहेत त्या सगळ्यांनी जे इस्रायलविरुद्ध पाप केलं, देवाविरुद्ध पाप केलं, तर परमेश्वराने त्यांना त्या भेटीमध्ये येशू ख्रिस्ताने त्यांना वचनाच्या द्वारे त्यांची पाप कबुली, त्यांचे होमार्पण, त्यांचे बली हे त्यांना सांगून चेतावणी दिली की मी आता येत आहे, तर मी देहरूपाने तुमच्यामध्ये येईल. विषय आहे की येत्या भेटी करता आत्मिक तयारी, येणाऱ्या भेटी करता आत्मिक तयारी. आता ही आमची भेट किती होणार आहे? तिसऱ्यांदा होणार. आम्हाला पहिली भेट आम्ही तेव्हा होतो नव्हतो आम्हाला ठाऊक नाही, पण परमेश्वर ज्याला त्याला प्रत्येकाच्या नावाने जाणतो. पण दुसरी भेट नवीन करारामध्ये आम्हाला परमेश्वराची दुसरी भेट माहिती आहे. दुसऱ्या भेटीने देहरूपाने तो आमच्यामध्ये आला. कारण की लिहिलेलं आहे की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. मानवाच्या भेटी करता शब्द देही झाला. प्रथम शब्द होता, तो देही नव्हता, तर तो कार्य करत होता, बीज रूपाने कार्य करत होता. प्रकाश हो झाला, अंधकार प्रकाश वेगळे होत ते झाले. ही परमेश्वराची पहिली भेट होती की माणसाला त्यांनी सांगून ठेवलं होतं की तू झाडाचं अमुक हे फळ खाऊ नको. शब्द बोलला, पण माणसाने ते ऐकलं नाही. त्या पापाचं बीज जेव्हा रोपलं गेलं आणि पाप जेव्हा प्रगटीकरण झालं, इतकं पाप वाढलं, तेव्हा विधी आज्ञा नियम हे परमेश्वराने वचनाच्या द्वारे, शब्दाच्या द्वारे माणसाला दिले की आता ह्या वचनाच्या द्वारे तुम्ही काय करा, तुमचं पाप क्षालन करा. मी पूर्वी सांगितले होते व दुसऱ्यांदा तुम्हाजवळ असताना सांगितले, तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो. पूर्वी सांगितलं होतं पापाचं वेतन मरण आहे. दुसऱ्यांदा सांगितलं की पापाचं वेतन मरण आहे आणि मी देहरूपाने आलो. देहरूपाने मी तुम्हाला करून दाखवलं, मी जगून दाखवलं, मी तुमची भेट घेतली. मी तुम्हाकरता स्वर्ग सोडून खाली आलो, तुमच्याकरता मी अनमोल माझं रक्त वाहिलं, मी तुम्हाला चिन्ह चमत्कार करून दाखवले, माझं प्रेम मी दाखवलं. तुमच्या प्रेमासाठी पित्याने मला स्वर्गातून खाली पाठवलं की माझे हे जे मुलं आहेत तर त्यांच्याकरता तू बलिदान कर, त्यांच्यासाठी तू रक्त वाहा. मी पित्याची आज्ञा ऐकली, तुम्हाकरता मी दुसऱ्यांदा आलो. पूर्वी सांगितलं होतं तेच आता सांगतो. जे पाप तुम्ही करत होता ते पाप करू नका, नाही तर पापामध्ये तुम्ही मराल.
माझ्यावरती विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही जगा, तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. एक छोटंसं जगित उदाहरण सांगतो. तयारी म्हणतो ना आपण, तयारी कशाविषयी असते माणसाची. तुम्ही सांगता ना, महिला सांगू शकतात तयारी कशाची करतात तुम्ही? आम्ही गजाची तयारी करतो, हां. परत प्रार्थनेची तयारी करतो, पुढे जायचे असले तर ते त्यांना जाण्यासाठी ते तयारी करतो. कोणाला वेळ दिले तिथे लवकर कामं करून टायमावरती पोहोचा. कामावरती वेळ असते तिथे तयारी करावी ती लवकर आपण तयारी कशी करतात तयारी? लवकर उठून लोक टाकून काय करतात? आपलं काम आवरून मग आपण दुसऱ्या कामाला जातो. आपलं काम आवरून आपण जातो, घरातलं काम आपण करतो, आपण जातो. आपण काय दाबीत घासत नाही, आंघोळ नाही करत. सगळं आंघोळ पंघोळ करून करून जाणं. हा? आपलं काम सगळं आवरून तयारी म्हणजे प्रथम आम्ही आमची जी वैयक्तिक गरज आहे ती पूर्ण करतो, स्वच्छ आम्ही होतो आणि चांगले कपडे घालून आम्ही कोणाकडे जात आहे. मला तुमच्या घरी जर यायचं आहे तरी पण मी काय ते बरमुडा घालून आणि टी शर्टवर तुमच्याकडे येणार नाही, ती माझी तयारी होत नाही, आहे ना. एवढ्या वर्षांनी मला रिस्पेक्ट पाहणाऱ्या मीनाताई त्याशी म्हणजे काय झालं, या माणसाला काय माहिती आहे, हा? माझी ती तयारी होणार नाही, है ना. मग आज आमची परिस्थिती तीच आहे. आम्ही ऐकतोय आमच्या 20 वर्षापासून, 5 वर्षापासून, 2 वर्षापासून, पण आम्ही तयारी पूर्ण केलेली नाही. जेव्हा आम्हाला पाहुणे आमच्या घरी येणार तेव्हा आम्ही घरची तयारी पूर्ण करतो, व्यवस्थित पाहिजे. बरे इतर दिवशी ते घर कसंही असेल, पण त्या दिवशी जेव्हा खास पाहुणे येणार तेव्हा आम्हाला त्या घराची व्यवस्था खास करावी लागते, ते तयारी करावी लागते. का करावी लागते? तर लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं की त्यांचं घर कसं स्वच्छ असतं, आहे का नाही. कसे टापटीप घरामध्ये आहे, पुढे काही असं तुम्हाला दिसत नाही, व्यवस्थित आहे सगळं. हे माणसांना दिसावं, मग ते माणसं गेल्याच्या नंतर मग परत जे आहे ते होईल, आहे का नाही. पसारा जो जायचं आहे. पण परमेश्वराला जेव्हा आम्हाला भेटायचंय, परमेश्वराला जेव्हा आम्हाला तयारी करायची आहे, तर परमेश्वराला ते चालत नाही की तो येणार आहे म्हणून आणि चर्चला जायचं त्याच दिवशी मला तयारी करायची आहे, 2 तास अगोदर तयारी करायची आहे, परत मी घरी आल्यावरती जसा आहे मी तसाच राहणार. हे परमेश्वराला चालत नाही. त्याला तयारी तुमची परिपूर्ण पाहिजे आणि ती तुमची तयारी त्याला 24 तास पाहिजे. कशी पाहिजे? 24 तास पाहिजे. कोणची तयारी पाहिजे? आत्मिक तयारी पाहिजे तुमची. आत्मिक तयारी पाहिजे तर मग याचा 5 आणि 6 अध्याय काढा आणि जसं मी सांगतो तसं आपण मनन करूया. कोणची तयारी पाहिजे? राग व खून पहिली, अशुद्धता म्हणजे व्यभिचार, शपथा व खरेपणा, त्यानंतर सूड, प्रेम व सर्वांगपूर्णशील, गुप्त धर्माचरण, गुप्त दानधर्म, गुप्त प्रार्थना, गुप्त उपवास, खरीखुरी संपत्ती, प्रकाश आणि अंधार, चिंता आणि देवावर भिस्त, इतरांचे दोष काढण्याबाबत. हे सगळे काय सांगितले त्यांनी? तयारी करायला सांगितलं. हे सुरुवातीलाच सांगितलं येशू ख्रिस्ताने, पुढे मध्ये सांगितलं नाही. मत्तयाने लिहिलं, मत्तयाने ऐकलं, जसं येशू ख्रिस्ताने पूर्ण सांगितलं. कारण की जो मत्तय जकातीच्या नाक्यावर बसलेला होता, जो हिशोब करत होता, लोकांकडून चलनी पैसे घेत होता, तो
काटेकोरपणे तो लिहितो की माझ्या प्रभूने माझ्या देवाने काय सांगितलेलं आहे. येणाऱ्या भेटी करता येशू ख्रिस्ताच्या तिसऱ्या खेपे करता तो येणार, मला स्वर्गात घेऊन जाणार, मी उचललं जाणार, हा माझा विश्वास आहे. मग विश्वास असून चालत नाही, तर त्याच्याकरता मला तयारी करावी लागेल. कुठली तयारी करावी लागेल? राग व खून तुम्ही ऐकलंय, दाताबद्दल दात आणि डोळ्याबद्दल डोळा. एकाने तुझा दात तोडला तर तू पण त्याचा दात तोड, एकाने तुझा डोळा फोडला तर तू पण त्याचा डोळा फोड, हे तुम्ही ऐकलंय. पण मी सांगतो तसं नाही. जर तुला माझ्याकरता तयारी करायची आहे तर याच्या विपरीत तुला वागावं लागेल. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ शिक्षेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. मग कोणचा राग आम्ही करायचा? कोणची तयारी पाहिजे? पहिलं, सगळ्यात पहिलं आमचं रागावरती नियंत्रण पाहिजे. काय पाहिजे? रागावरती नियंत्रण पाहिजे, म्हणजेच आमच्या जिभेवरती नियंत्रण पाहिजे. पहिली लोक म्हणतात, सगळे सांगत आहेत आणि खचित ते बरोबर पण आहे, ज्याच्या त्या विचाराने ते बरोबर असतं. पण मी म्हणतो की जुना करार आणि जुने नियम हे कधीही मोडीत निघू शकत नाहीत. ऐकणाऱ्याने ऐकावं, जुना करार आणि त्याचे नियम हे कधी मोडीत निघू शकत नाहीत. कारण की आमचा देव, आमचा ख्रिस्त म्हणतो, मी ते मोडण्यासाठी नव्हे, मी ते नष्ट करण्यासाठी नव्हे, ते मी पूर्ण करण्यासाठी आलो आहे. काय? माझी बापाची आज्ञा जी अपूर्ण होती ती मी पूर्ण करण्यासाठी आलो, ती रद्द करण्यासाठी आलो नाही. तिथं तर 10 आज्ञा होत्या, की त्याने तुम्हाला आम्हाला किती आज्ञा दिल्या? 10. आता हे नीट वाचून बघा की येशू ख्रिस्ताने तुम्हाला किती आज्ञा दिल्या आहेत. आणि आम्ही म्हणतो की नवीन करारामध्ये आज्ञा 2च आहेत. एक, देवावर प्रीती कर, देवा सगळ्यामध्ये देवाचा हे कर आणि तू आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. पण इथे तुम्ही वाचून बघा तुम्हाला नियम किती मिळतात ते. 1, राग व खून. 2, अशुद्धता म्हणजे व्यभिचार. 3, शपथा खरेपणा. 4, सूड. 5, प्रेम व सर्वांगपूर्णशील. 6, गुप्त धर्माचरण. 7, गुप्त दान धर्म. 8, गुप्त प्रार्थना. 9, गुप्त उपवास. 10, खरीखुरी संपत्ती. 11, चिंता व भिस्त. 12, इतरांचे दोष. 13, प्रार्थना करावयास प्रोत्साहन. 14, सुवर्ण नियम. आणि 15, 2 रस्ते. 10 सोपे आहेत का? हे सोपे आहेत. हालेलुया. माझ्या बापाने तुम्हाला 10 आज्ञा दिल्या होत्या, मी साध्या सोप्या सरळ करतो, तुम्हाला 15 करून देतो फक्त, बस. एक, राग आणि द्वेष करू नको. 2, व्यभिचार करू नकोस. कुठल्याही संपत्तीकडे, दुसऱ्यांच्या संपत्तीकडे तू लालसेने पाहू नको. स्त्री असली तिने पुरुषाकडे पाहू नये, पुरुष असला त्यांनी इतर स्त्रीकडे पाहू नये. लिहिलंय की जेव्हा तू तिच्याबरोबर कुकर्म करशील तेव्हा तुला शिक्षा मिळेल. मी तर सांगतो, तू जर तिच्याविषयी विचार केलास तरी तुला शिक्षा मिळेल. जुना करार सांगतो केलंच तर, ते कायदा पण सांगतो की विचार केला तर कायदा शिक्षा देऊ शकत नाही. आमचा भारतीय कायदा आम्हाला विचार केला, मी फक्त एखाद्या स्त्रीकडे बघून विचार केला, मनामध्ये वाईट विचार केला, तर मला काय पोलीस मग धरून देतील काय? नाही ना. मी जेव्हा त्या कृतीमध्ये उतरेल, मी करेल, तेव्हा कायदा आणि त्याच्यानंतर पुरावे हे सगळे. कारण की गुन्हा कसा साबित झाला पाहिजे? 2 किंवा 3 साक्षीदारच्या हिशोबाने, एकट्याच्या नाही. एकच माणूस तो चालत नाही, तर 2-3 जण पाहिजे. पण आमचा देव आमच्या मनातल्या योजना जाणतो.
पण आम्हाला अडवण्याकरता, आमचे पाय तिथेच थोपवण्याकरता तो आम्हाला सांगतो की तू विचार जरी केलास तरी तू शिक्षेस पात्र आहेस. म्हणून बघायचं सुद्धा नाही. पहिला राग करायचा नाही, दुसरा अशुद्ध वागायचं नाही. कारण की आमचा देव, आमचा ख्रिस्त पवित्र आहे. म्हणून तुम्हीही पवित्र असा, कारण की तुम्ही माझे मंदिर आहात. काय आहात? मंदिर. मग मंदिर कसं असतंय? स्वच्छ असतं. मग कोणतंही मंदिर असू दे, चपला आपण बाहेर काढतो आहे का नाही? आणि जे इतर धर्मीय ते आपले हात पाय धुवून मग आतमध्ये प्रवेश करतात, मग आराधना करतात. आंघोळ करूनच देवाला जे आहे पूजा अर्चना ते करतात व्यवस्थित. म्हणून अशुद्धता आम्हाला चालणारी नाही. सूड घ्यायचा एखाद्याचा. आता इंग्लिशने सांगितलं, मी त्याला एकच बसले, 2-3 वर्ष एकच बसले, पण आज तर बोलून टाकले. काय आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडावरती लोक थुकले. 400-500 माणसाचा जमाव, त्यातून 100-200 माणसात त्याच्या तोंडावर थुकत होते. का येशू ख्रिस्त म्हणला की मी 30 वर्ष मी एवढी सेवा, मोठा होऊन 3.5 वर्ष सेवा केली, ह्या सेवेचं मला हे तुम्ही लोक फळ देतात का? मी तर परमपिताचा परम पवित्र पुत्र आहे आणि तुम्ही माझ्या तोंडावर थुकता काय? मी तुम्हाला दाखवतो आता. बरोबर. कारण की हा कित्ता जर आमच्या देवाने घालून गेला असता तर आम्ही पण शस्त्र उपसला असतो. जशास तसं, जो माझ्याबरोबर जसा वागेल मी त्याच्याबरोबर तसा वागेल. आमच्या देवाला जशास तसं नाही चालू. तो सूड घ्यायचा नाहीये. मी हे तुला फेड करीन हे माझ्या मुखातून निघायचं नाहीये. म्हणून ही आत्मिक तयारी आहे. सूड माझ्यामध्ये, सूडाची भावना नसली पाहिजे. एक राग, त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करायचा जिभेवरती. दुसरा, मला व्यभिचारापासून दूर राहायचंय. तिसरा आहे, मी कोणाला सूड घेणार नाही. त्यांनी माझं वाईट केलं, त्यांनी माझं काही केलं, त्यांनी आपल्या किती रीती नेली की आपल्या किती इठाने आल्या नेऊ करतात. पण म्हणून मी त्याचं काय घेईल घे. प्रेम आणि सर्वांगपूर्णशील प्रेम सर्वात कित्ता घालून दिला. येशू ख्रिस्तानी मरेपर्यंत प्रेम आमच्यावरती केलं. पहिल्या वेळेस पण त्यांनी पित्याच्या वचनाप्रमाणे प्रेम केलं. दुसऱ्यांदा त्यांनी आमच्यामध्ये येऊन वस्ती करून आमच्यावरती प्रेम दाखवून दिलं आणि वधस्तंभावरती गेलं. ते प्रेम आमचं इतरांसाठी पाहिजे. ते प्रेम आमचं मंडळीसाठी पाहिजे. ते प्रेम कसं असेल? आम्ही जर देवावरती प्रेम करतो, देवावरती प्रेम करण्याचा विषय चालू आहे. देवावरती प्रेम आम्ही जर करतो तर ते सर्वांगपूर्णशील प्रेम कसं असलं पाहिजे? आमच्या घरी प्रार्थना झाली पाहिजे. मी परमेश्वराला जर त्याचा मी दास म्हणतो, त्याचा सेवक मी म्हणतो, येशू ख्रिस्ताचा मी ख्रिस्ती आहे असं जर म्हणतो, त्याचा अनुयायी जर मी आहे आणि जर मी त्याच्यावरती प्रेम करतो तर मला माझ्या जीवनामध्ये प्रार्थना करणं आणि वचनाप्रमाणे चालणं हे गरजेचं आहे. कारण की नव्या करारामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा येशू ख्रिस्त लोकांना शिकवण देत होते आणि त्याचे आई आणि त्याचे भाऊ बाहेर होते आणि ते येशू ख्रिस्ताला बाहेर बोलत होते आणि लोकांनी सांगितलं की प्रभूजी, आपली आई आणि आपला भाऊ काय आहेत? बाहेर उभे आहेत, ते आपल्याला भेटू इच्छितात. त्यांनी काय सांगितलं? कोण माझी आई आणि कोण माझा भाऊ? जे येथे आहेत ही पहा, ही माझी आई आणि हा माझा भाऊ. म्हणजे जे वचनाप्रमाणे चालतात, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतात, तोच माझी आई, तोच माझा भाऊ, तोच माझा बाप, तोच माझा नातेवाईक. माझ्या घरापासून दूर असलेला तो माझा नातेवाईक नाही. माझ्या प्रार्थना भवनाच्या बाहेर असलेला तो माझा मित्र नाही. तो मला किती प्रभू म्हणला तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी म्हणेन की मी तुला ओळखत नाही. कारण की तू माझ्यावरती प्रेम करतोस तर प्रार्थना भवनामध्ये ये, माझ्या चर्चमध्ये ये, मंडळीमध्ये एकत्र ये.
हे तुझं प्रेम दाखव, वचनाप्रमाणे चाल. आणि त्यानंतर आहे गुप्त धर्माचरण. गुप्त धर्माचरण म्हणजे समजतं का? गुप्त धर्माचरण, गुप्त धर्माचरण आपण कसं म्हणू शकतो की जे आम्ही जो मार्ग आमचा आहे देवाचा मार्ग आहे, तर कोणाची निंदा मी करत नाही आणि कोणी ते मनावर घेऊ नये. आम्ही जे रोडवर उभा राहतो, आम्ही कामाला जातो, आम्ही आणि मग ते प्रार्थनास्थळ दिसतं किंवा आणखी काही दिसतं तर आम्ही तिथे जातो आणि त्या भर रस्त्यामध्ये चपला अशा काढतो. आणि मग ओळखीचा जर माझा कोणी शेजारी आहे, माझा मित्र कोणी आहे, तर तो मित्र सांगतो नाही नाही किती घाई असली तरी हा रोज तुझं चपला काढून परिणाम म्हणतो. आणि तिथून पुढे गेला तर ट्रेनमध्ये शिव्या देतो. रोडवरती रोड ब्लॉक करून किंवा इतर काही करून तुमचं धर्माचरण होत नाही. लोकांना त्रास होईल असं करून तुमचं देव किंवा आमचा देव प्रसन्न होत नाही. तर तुमचं धर्माचरण कसं? फक्त परमेश्वराला दिसलं पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा जेव्हा त्याच्या समोर लीन आणि नम्र होता, तर म्हणून आम्हाला काय दिलेलं आहे? चर्च दिलेलं आहे, मंडळी दिलेली आहे. त्या देवाच्या सानिध्यामध्ये या, त्याच्या घरामध्ये या, मग प्रार्थना करा. एकांतामध्ये तुम्ही प्रार्थना करा, दिखावा करू नका. तर हे असं आहे की एक थोडीशी छोटीशी गोष्ट आहे. ज्या शेतामध्ये एक जोडपं राहत होतं आणि ती बाई नेहमी भरपूर दागिने घालून अंगावरती असायची, भरपूर दागिने घालून अंगावरती असायची. आणि मग हे काही ते शेत इतर वस्तीपासून जरा लांब होतं, तर काही लोक तिथून येत जात होते आणि एका टोळक्याने बघितलं की ही बाई म्हणजे हातामध्ये बांगड्या, मंगळसूत्र, ते बोरमाळ वगैरे, लक्ष्मी हार, हे बरंच काही असं ती घालते, कानात हे बरंच आहे, खूप दागिने. त्या बाईला पाणी मागितलं आणि विचारपूस केली की ताई तुम्ही दोघंच असतात का? मग आम्ही दोघंच असतो. ते आता हे शेतात जातात आणि मग रात्री दोघंच असतो. काय नाही, आम्हाला काय घेऊ नाही इथं. ठीक आहे. तर मग त्या रात्री चोर येतात ते सगळे आणि दोन्ही नवरा बायकोला काय भरपूर मारतात आणि सगळे दागिने काढून घेतात. सगळे दागिने काढून घेतात, घेऊन जातात. चोर चाललेले असतात पुढं. माझ्या बाईने गप बसलं पाहिजे ना. म्हणजे नाही तर काय ते नकलीच तर आहेच सगळे. त्यांना अजून राग येतो, एवढं अजून मारतात तुला. तर जे आहे आमच्याकडे काय आहे तर आम्हाला काय पाहिजे? गुप्त पाहिजे. गुप्तपणे आम्ही त्याचं हे केलं पाहिजे, विवेचन केलं पाहिजे. म्हणून आमचं धर्माचरण, आमची वागणूक ही दुसऱ्यांना फसवी नसावी. सांगण्याचा अर्थ काय आहे? भरपूर सोनं अंगावरती, हे एवढं लटकवलं, हे इकडे लटकवलं, तिकडे लटकवलं. आता ते खरं आहे का खोटं आहे, पण त्याच्यामुळे त्याच्या जीवाला धोका मात्र निश्चित होऊ शकतो. कारण की ही त्याची आत्मिक तयारी नाही, ही त्याची शारीरिक तयारी आहे आणि संकटाला निमंत्रण देणारी आहे. परमेश्वराकरता तयारी केली असती तर तो प्रार्थनेमध्ये असता आणि त्याच्याकडे भरपूर असतं, पण तो दिखावा करणारा नसता.
म्हणून परमेश्वर सांगतो की गुप्त धर्माचरण कर, खरी खुरी संपत्ती कशी बाळगायची माझ्याकडून शिक. घरामध्ये संपत्ती साठवू नको, बँकेमध्ये संपत्ती साठवू नको, तर स्वर्गात संपत्ती साठव. म्हणजे तुझं धर्माचरण कसं पाहिजे, गुप्त पाहिजे. स्वर्गात संपत्ती कसं साठवणार आपण, तर मंडळीमध्ये आम्हाला जी गरज आहे ती आम्ही देतो. आमचा दशमांश देतो, अर्पण देतो आणि त्याच्याद्वारे मंडळीची गरज भागते, एकमेकांची गरज भासते. तेव्हा ते आमचं काय आहे, खरं धर्माचरण आहे. आणि ती संपत्ती आम्ही कुठे साठवतो, स्वर्गामध्ये साठवतो. चिंता करू नको. चिंता करून काही होणार नाही. आम्हाला चिंता करू नको आम्ही खूप बोलतो, पण आम्हाला रोज चिंता असते. संध्याकाळची भाजी काय बनवायची, सकाळची भाजी काय बनवायची, ही तर पहिली चिंता तर ही आम्हाला असते. मग आमची आत्मिक तयारी कशी होणार. आज काय भात 2 दिवस भात खाल्ला नाही, रोज भात खाऊन काय उपयोग आहे, कधीतरी चपात्या झाल्या पाहिजे, ती एक चिंता असते. साधारण गोष्टी सांगतो मी. परमेश्वर म्हणतो चिंता करू नको, पण अरे बाबा चिंता तर आहेच मागं लागलेली. पण आत्मिक तयारीविषयी आमचा देव बाप सांगतो की चिंता करू नको. आहे ना तुझ्याकडं काय हे आहे, मग त्यामध्ये खुश राहा, खा, उद्याचं उद्या मी बघून घेऊ तुला काय द्यायचं. पण तयारी तू आत्मिक ठेव. माझ्याकडे येण्याची तयारी तू आत्मिक ठेव, कारण की मी जेव्हा येणार आहे तेव्हा मी गय करणार नाही. अजून इतरांचे दोष काढण्याबाबत, इतरांचे दोष काढण्याबाबत हा सगळ्यात मोठा दोष आमच्यामध्ये आहे. इतरांचे दोष काढण्याबाबत हा सगळ्यात मोठा दोष तर सगळ्यात पहिला आमच्यातच आहे की असं आहे ते तसं आहे. मीना सिस्टरनी आता दोष काढला असं म्हणतात, मीना सिस्टरनी बटाटे नको टाकायला पाहिजे होते, बटाटेच टाकले त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये चव मग ती कालवण्याची निघून जाते आहे ना. म्हणजे आम्हाला आमच्या चवीचं पडले होते, बटाटे कशाला टाकले नसते, टाकले मग चव लागली असते. मग त्यांनी एवढी मेहनत करून त्यांनी बनवलं, जो दिवसभर जर त्यांनी कार्यक्रम जो राबवला, आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, आम्ही लक्ष दिलं बटाट्याकडे. म्हणजे त्या माणसाला असं वाटणार अरे मी एवढी मेहनत केली, मी एवढं छानपैकी स्वयंपाक बनवला, हा माणूस म्हणतो की बटाटे कशाला टाकले. अरे ठीक आहे बाबा, नको खाऊ ना, रस्सा खा, दुसरं खा. तर दोष काढणं दुसऱ्यांचे हे आमच्यात पहिला दोष हा आहे. म्हणून आम्ही दोष काढू नये. जर इतरांचे आम्ही दोष काढले नाहीत, आमचे दोष काढण्यात येणार नाहीत. मग माझ्यात तर भरपूर दोष आहेत. मीना सिस्टर पण काहीतरी म्हणजे मला नाही बटाटा टाकू नका, मी काहीतरी जेवण बनवतील जेवण म्हणून मी सांगते काय केलं आहे ना. मग ते एक नाही, मग ते मला 4 सांगतील. कारण की सुरुवात कोणी केलेली आहे दोष दाखवायची, मी केलेली आहे. म्हणून जेव्हा एक साधी म्हण आहे सोपी की जेव्हा आम्ही असं बोट करतो तुझ्याकडं, तेव्हा 4 बोटं कोणाकडे असतात, स्वतःकडे असतात. म्हणजे 4 पटीने माझ्यामध्ये दोष आहे. म्हणून मी दुसऱ्यांचे दोष काढू नये. बरोबर आहे ना. आणि प्रार्थना करावयास प्रोत्साहन. आता हे प्रोत्साहन, प्रार्थना करावयास प्रोत्साहन, हे तर फार जटिल प्रश्न आहे आमचा. आठवड्यातून 1 दिवस, कारण की सगळे जे आहेत, सगळे भक्त आहेत, सगळे जन आहेत, सगळं जग आहे, ते 2 तास 3 तास कोणी बसत नाही. पण आमचा देव सांगतो की बसून राहा 2 तास आणि माझा आहे. मी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आहे, मी चंद्रतारे निर्माण केलेत, मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं. म्हणून माझी उपवासुती करण्याकरता 2-3 तास काय बसावं लागेल. जेव्हा तू माझ्या सानिध्यात बसशील तेव्हा माझे गुण तुझ्यामध्ये येतील.
अश्विनीला भाकरी करता नाही माहिती येतच नाही तर हा तर भाकरी करणं हा एक गुण आहे ना. आणि प्रत्येक आई आपल्या मुलीला खाऊन खाऊन कसं बनवायचं ते शिकवत असते. आणि शिकायला एकच दिवसात होत नाही, घरी अशा तशा होतात ते होतात. मग बाई लग्न झाल्यावरती तुला त्यांच्या घरी असं बनवावं लागेल, तुला त्यांच्या घरी तसं बनवायला लागेल, आहे का नाही. म्हणून काय करतं ते, म्हणून त्याचा कंटाळा आपण करतो का. कारण की ज्या माणसाला आम्ही ओळखत नाही अशा माणसाच्या घरी त्या मुलीला जायचं असतं. म्हणून तिला ती भीती असते की मला भाकरी आल्या पाहिजे, मला व्यवस्थित जेवण आलं पाहिजे. मग ती भीती आम्ही इतरांसाठी बाळगतो. होणारा असतो तो, झालेला नसतो, तरी भीती आमच्या मनामध्ये असते. ते बघायला येणार असतात तरी स्वयंपाक त्यांच्यासाठी चांगला झाला पाहिजे, तयारी सगळी त्यांच्यासाठी चांगली झाली पाहिजे. मग माझ्या देवाशी मला संवाद साधायचा आहे, माझ्या प्रभूकडे मला जायचं आहे, तो मला घ्यायला येणार आहे. मग माझी तयारी कशी पाहिजे. जगी हिशोबाने जर आम्ही असं वागतो तर जो आमचा देव ज्याने आम्हाला घडवलं, आमच्या शरीरामध्ये श्वास ज्याने फुंकला, त्या देवाच्या सानिध्यामध्ये जायला मला काय करावं लागेल. 2 तास तर काहीच नाही. तर मी जिथे काम करतो तिथेही मला देवाचं नाव घ्यावं लागेल. कारण की मी जगलो तर देवानेच जगवलंय, आणि मेलो तर त्याच्या इच्छेने तो घेऊन गेला. पण मेलो म्हणजे मी सुटलो नाही, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. लोक काही म्हणत असतील, आजारी होता 2 वर्ष 3 वर्ष आजारी होता, बरं झाला एकदाचा गेला, सगळ्या संकटातून सुटला, कर्जले झालं त्याच्यावरती, बरं झालं, आता कर्जावाला येणार नाहीत. त्यांनी जे फसवलंय त्या फसवणुकीबद्दल त्याला वरती हिशोब द्यायचा. इथं जे खाली केलंय ते त्याला वरती सांगायचं. म्हणून मेल्याच्या नंतर जीवन संपत नाही, ते सुरू होतं. आणि ते सुरू होतं अनंत काळासाठी, त्याला अंत नाही. इथे आम्हाला अंत आहे. 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष 85 वर्ष 90 वर्ष झालं तर माणूस येडाच बनून जातो, त्याला काही उपयोगच नाही त्याचा. तरी तो त्याला वाटतं की मी जगलंच पाहिजे. इतरांना त्याचा काहीच उपयोग नाही. काय उपयोग आहे. आम्ही चालतो बोलतो हातपाय आमचे काम करतात तोपर्यंत आम्ही उपयोगाचे आहोत. पण परमेश्वर म्हणतो की जरी तुला सगळ्यांनी टाकणार तर मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही. कारण की तुझी आत्मिक तयारी बरोबर आहे, तर तू मला प्रिय आहेस सगळ्यांपेक्षा. म्हणून मोशे 120 वर्षाचा झाला तरी त्याची दृष्टी मंद झाली नाही आणि त्याचे हातपाय थकले नाहीत. मोशे गळून बसून खाटावरती मेला नाही, चालता बोलता कणखर असा तो गेलेला आहे. कारण की ज्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे, जो त्याच्या हिशोबाने वागला, वचनाप्रमाणे वागला, देव त्याला कशाचाही म्हणजे भयानक अनुभव येऊ देणार नाही. तो त्याला सानिध्यामध्ये येईल. कारण की त्याची आत्मिक तयारी, जीवनभर आत्मिक तयारी करायला लागते. काम करायचं ऑफिसमध्ये, हा तुझा हिशोब राहिला, मला 2-3 महिने काम करायचं किंवा 1 महिना काम करायचं, मग मी कसं पण करेन, कोणाला काही पण उत्तर देईल. कारण की मला करायचं नाही. मला हा आवडत नाही तर मी त्याला काही उत्तर देईन. तुम्हाला नकोसच आहे, मला नाही नांदायचं त्याच्याकडे, मी काही पण उत्तर देईन. कारण की मला त्यातून सुटका करून घ्यायची, मला त्या ऑफिसमधून सुटका करून, मला त्या बॉसपासून सुटका करून घ्यायची, मला इतर लोक काय बोलतात मला त्यांच्यापासून सुटका करायची, मला नाही पाहिजे. मग मी त्याला काही बोलणार, काही बोल लावणार, त्याच्यापासून मी मुक्त होणार. पण आम्ही देवाला काही बोल लावला, आम्ही देवाची प्रार्थना नाही केली, आम्ही देवाच्या चर्चमध्ये गेलो नाही, मंदिरात पण नाही गेलो, आणि त्याला इथे आम्ही किती बोल लावायला आमचा अधिकार आहे. पण जेव्हा आमचं जीवन संपून आम्ही त्याच्याकडे जाऊ तेव्हा फक्त त्याचा आवाज असेल, आमचा नाही. आमची तयारी काहीच झाली नाही. म्हणून जी तयारी सांगितली
आमच्या देवाने सांगितले, येशू ख्रिस्ताने सांगितले की काय, राग करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, शपथा घेऊ नको, प्रेमाने वाग, गुप्त दान धर्म कर, गुप्त प्रार्थना कर, गुप्त उपवास कर. गुप्त उपवास केला का? हा? गुप्त उपवास करतात. काय गुप्त उपवास अश्विनी? गुप्त म्हणजे जी प्रार्थना आपण करणार असेल किंवा काही आपल्या अडचण असेल ती गुप्त असते. म्हणजे एका कोठरीमध्ये जाऊन ती गुप्त प्रार्थना परमेश्वराबरोबर एकट्याने करायचं. हा. गुप्त प्रार्थना झाली, गुप्त उपवास. तसाच आहे मिनिंग. जशी गुप्त प्रार्थना आहे की एकट्याची प्रार्थना पाहिजे, कोणाला माहीत नाही, उपवास पण पाहिजे, तर कोणाला कळता कामा नये. माझा उपवास आहे. माझा उपवास आहे. सत्य लावायचं आणि आपल्या मुखातून कोणती वाईट गोष्ट कोणी नाही मी बोललो असं याला, पण माझा आज उपवास आहे. मी नाही, मला ते नको, मला ते वेफर करू नको, माझा उपवास आहे. सफरचंद मी खात नाही कारण की माझा आज उपवास आहे. सगळ्यांना सांगत नाही. तर 100 वेळेस आम्ही दिवसातून ते सांगून टाकलं की माझा आज उपवास आहे. आणि लोकांनी पण वा आज उपवास आहे म्हणून तोंड आमचं मरगळल्यासारखं होतं, आम्ही थकतो. मग संध्याकाळी जर कोणी आलं, काय झालं न हो, एक तर मे महिना आणि त्याच्यामध्ये माझा आज उपवास होतो. ऊन लागलं, चालता नाही येत आणि मी थकून गेले एकदम. एक उपवासाने मी थकून गेले आहे ना. पण तेच जर आम्ही जर काम आम्हाला मिळालं नाही, घरामध्ये थोडासा आम्ही जर विचार केला की आम्हाला बघ पतीला काम नाही मिळालं, मुलाला काम नाही मिळालं, जर 1 महिना जर आम्हाला काम नाही मिळालं तर आम्हाला 1 दिवसाचा उपवास नव्हे, आम्हाला 15 दिवसाचा उपवास घडेल. Yes. बरोबर की नाही? मग ते आम्ही कोणाला सांगणार तरी? मग तेव्हा म्हणणार नाही हो कामच नाही, हो लय कमी आहे, असं आहे तुझं. मग ते कोणाला सांगणार काय? नाही. पण हे म्हणजे मी उपवास करतो म्हणजे देवाचा मी कोणतरी खास लागून गेलो मग उपवास करतो नाही. उपवास म्हणजे त्या दिवशी तू आंघोळ कर, डोकं धु, डोक्याला तेल लाव, काय तुला पावडर बिवडर लाव, सगळं लाव, चांगले कपडे घालून मग कामाला जा. परत दुपारच्या वेळेस तोंड धु, फ्रेश राहा, प्रार्थना कर आणि संध्याकाळी परत एकटी प्रार्थना कर, मग तो उपवास. हा माझा मुक्त उपवास. मग तुला पिता त्याचं प्रतिफळ दे. आणि सुवर्ण नियम काय आहेत, चांगले नियम काय सांगितले येशू ख्रिस्ताने, की जसं तुम्हाला वाटतं की समोरच्याने जसं तुमच्याशी वागावं तसंच तुम्हीही त्यांच्याशी वागा. कसं वाटतं वागावं माझ्याबरोबर? प्रेमाने. आपल्या अपेक्षा काय राहते? प्रेमानेच आहे का नाही? पण मी रिक्षा चालवतो तर प्रेम तर काय दिसतच नाही मला. रिक्षा मी चालवतो तर मला दिवसभरामध्ये उगाच बऱ्याच शिव्या पडलेल्या असतात. बाईकवाला शिव्या देऊन जातो, गाडीवाला शिव्या देऊन जातो, काही नका करू पण तुम्हाला शिव्या देणार. तर हे जे आहे सुवर्ण नियम, तर मग सुवर्ण नियम काय होणार? त्यांनी मला शिवी घातली म्हणून का मी पण गाडी थांबवून लगेच त्याला शिवी घालू का? जसं तुमच्या बरोबर वागावं इच्छा आहे, माझ्यावर असा वागला मी पण मग तसाच वागलो नाही. मला संयमाने घ्यावं लागेल. अंधेरीला साकी नाक्याला भरपूर ट्रॅफिक असते आणि मी गाडी घेऊन पुण्याहून येत होतो आणि तो बुलेट चांगला म्हणजे व्यवस्थित बुलेटवाले म्हणजे पॉशमध्येच असतात आणि ते येऊन त्यांनी पुढं लावली अशी आणि त्यांना साईडला घेतं गाडी जात नाही. मग तिथं ते स्टायलिश माणसाच्या त्यांनी 2-4 शिव्या दिल्या मला. तर मग मी बोललो, दर्जा खोलला, म्हणलं जेवढ्या तू शिव्या दिल्यास तर म्हणलं तुम्ही म्हणलं चांगल्या घरचे दिसतात, बुलेट आहे तुमच्याकडे, हां गॉगल तुम्ही लावलाय. मग म्हणलं तोंड पण तर देवाने चांगलं दिलंय ना, नाही दिलं. ह्या शिव्याच्या ऐवजी मी तुम्हाला एवढं म्हणलं की गाडी साईडला घेत माझी मोठी गाडी निघून जाईल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे दुखावलं तर मग तुम्हाला व्यवस्थित पण बोलू शकता ना.
मला सभ्य माणूस तुम्ही दिसता, पण तुम्ही सभ्य नाही. तुम्ही सुशिक्षित दिसता, पण सुशिक्षित नाही. तुमच्या बोलण्यावरून दिसतो. गप झाला. म्हणलं माझं काय त्याच्यामध्ये नुकसान नाही दिलं मी 10 वर्ष, पण जसं तुम्ही वागता, तुम्ही दिसताना, ज्या पोझिशनवर तुम्ही चालता त्या पोझिशनच्या हिशोबाने तुम्ही राहा, तसं चाला तुम्ही. म्हणून मला नम्र वागलं पाहिजे. कसं वागलं पाहिजे? नम्र. तर त्याचा दोष, तो दोषी आहे याची त्याला जाणीव होईल. तो मला सॉरी न म्हणो, पण तो मनामध्ये खजील होणार आणि घरी जाऊन काहीतरी विचार करणार, याला माणूस भेटला होता, मी त्याला एवढ्या शिव्या दिल्या, त्याने मला प्रत्युत्तर नाही करत त्या शिव्याचं. तर हा सुवर्ण नियम आहे. आणि 2 रस्ते आहेत स्वर्गाकडे जाण्याचे, एक रुंद आहे आणि एक अरुंद आहे. काय म्हणजे एक पसरट आणि एक छोटा. कोणत्या रस्त्याने तुम्ही जाणार? का छोट्या रस्त्याने जाणार आहे की नाही? तुम्हाला कोणत्या रस्त्याने जायला आवडेल? मोठ्या रस्त्याने. हा? मोठ्या रस्त्याने. मोठ्या रस्त्याने जा आहे ना. भनाट गाड्या पडत आहेत. छोट्या रस्त्याने जाण्यात अडत नाही तिथे. हा. आणि मग त्या छोट्या रस्त्याने आम्हाला जायला नको आहे, आम्हाला मोठ्या रस्त्याने हायवेने जायचं आहे. सपासप 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 जात आहेत आणि ॲक्सिडेंट पण तितके होत आहेत. आणि जो कठीण रस्ता आहे, जो वन वे आहे, तो फक्त जातो, यू टर्न घेत नाही. म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे एकदा आलो, त्याचा स्वाद आम्ही घेतला, त्याच्या सानिध्यामध्ये आलो, तर आम्हाला येशू ख्रिस्ताकडे जाऊन यू टर्न घेण्याची संधी नाही. काय? यू टर्न नाही घेऊ शकत. भल्या मोठ्या रस्त्याने चाललास, दारू पिऊन झोकांड्या देत चाललास, ड्रग्स घेऊन चाललास, गाडी कशी घेऊन चाललास, मोठा रस्ता आहे, पण तो रस्ता तुला नरकाकडे नेणारा आहे. भरपूर स्पीड आहे तुझी. आणि जो अरुंद आहे, अरुंद दरवाजा काय आहे? ट्रेन बघितली, ट्रेनमध्ये चढच उतरतेस ना. लोक कसे, तुला तू आली का बाजूला होता का लोक? मला चढायची गरज नाही, आपोआप मी चढते. ते लोक चढून देतो. आपोआप चढते, आपोआप उतरते. तर आम्हाला तिथं काय करावं लागतंय? मेहनत करावं लागते त्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी. बोर्डलीला, ठाण्याला उतरण्यासाठी पण 2 स्टेशन अगोदर आम्हाला यावं लागतं आणि चढण्याकरता पण आम्हाला तयारीमध्ये असावं लागतं. कारण तो दरवाजा अरुंद आहे आणि आत जाणारे भरपूर आहे. म्हणून आमच्या देवाकडे, येशू ख्रिस्ताकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आहे. प्रत्येक जण तिथं जाण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक जण जाऊ शकत नाही. कारण की त्याला तेवढ्याच ह्या तयारी करायच्या. किती तयारी करायची त्याला? म्हणून ह्या तयारी करणं आमचं होणार नाही आणि आम्ही तिथं पोहोचणार नाही. राग करू नको, व्यभिचार करू नको, दारू पिऊ नको, शिव्या देऊ नको. हा दरवाजा कसा आहे? अरुंद आहे. अरुंदच आहे ना. तोंड बंद करायचं आहे, जीभ काही बोलायचं नाही, की ठीक सगळ्यात मोठं कठीण काम आहे. आम्हाला दोष दाखवायचे नाही आहेत, आम्हाला संपत्ती साठवायची नाही, आम्हाला आमचं धर्माचरण गुप्त ठेवायचे, आमची प्रार्थना गुप्त ठेवायची. हे जे सगळे येशू ख्रिस्ताने आम्हाला सुवर्ण नियम घालून दिलेले आहेत, ही आत्मिक तयारी आमची करायची आहे. हा अरुंद दरवाजा आहे. मार्ग पसरट आहे. आलो, मिळालं इथं कुठंतरी असं असं केलं तर निघून गेला. देव भेटला न भेटला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. गेलो, फूल घेतले, हार घेतले, पायावर ठेवले, निघून गेलो चालता चालता. मुक्ती मिळेल याची शाश्वती नाहीये. जर आम्हाला काही पाहिजे तर आम्हाला पण काहीतरी द्यावं लागेल. आणि म्हणून मी माझ्या संदेशामध्ये नेहमी सांगत असतो की प्रत्येक संसार करणारं कुटुंब हे एकमेकांशी जोडलेलं असतं, नवरा बायको जोडलेले असतात आणि ते आयुष्यभर जोडलेले असतात. 2-4 दिवसासाठी नाही आणि महिना 2 महिन्यासाठी नाही. तेव्हा तो संसार चालतो आणि तो टिकतो.
मग येशू ख्रिस्ताकडे जायचं आहे तर आम्हाला काय करावं लागेल? त्याच्या मार्गाने जावं लागेल. आम्हाला प्रार्थनेमध्ये तत्पर राहावं लागेल, आम्हाला उपवासामध्ये तत्पर राहावं लागेल, आम्हाला अर्पण देण्यामध्ये तत्पर हे दिलंच पाहिजे. कारण की दे म्हणजे तुला दिलं जाईल. आता याच्यावरती वादविवाद बरेच आहेत, ते आपल्याला करायचे नाही. पण परमेश्वराला संतोषाने देणारं आहोत ही आमची आत्मिक तयारी आहे. जर आमचा द्यायलाच हात पुढे होत नाही तर आमचा कोणत्या गोष्टीला हात पुढे होणार आहे? जर आम्ही आदर तिथे करण्यामध्ये मागे आहोत, आमच्याकडून पाहुणचार कोणाचा होत नाही, तर आम्ही काय आत्मिक तयारी करणार आहोत?